नमस्कार मित्रांनो, तो हिरे माझा मित्र या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आता सुप्रियाने सगळ्यांच्या समोर येत वल्लरीच्या सत्याचा उलगडा केला आहे, ते म्हणजे भूतकाळातील वर्तमानपत्रे आणि एक फोटो दाखवून। तर मित्रांनो, आता सुप्रिया त्या फोटोपर्यंत कशी पोहोचली आणि तिने कशा पद्धतीने भूतकाळाचा उलगडा केला हे सगळं काही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता सुप्रियाने एका स्केच आर्टिस्टकडून स्केच तर काढून घेतला आहे आणि ज्या वेळेला ती स्केच काढून घेते त्यावेळेला मात्र ती विचार करते आणि म्हणते, आता काही झालं तरी सगळ्यात पहिलं हे स्केच मला आता अर्णवला दाखवायला पाहिजे। कदाचित या स्केच मधल्या बाईला अर्णव ओळखत असेल किंवा अर्णवला या बाईबद्दल काहीतरी माहिती असेल, म्हणून लवकरात लवकर त्याला भेटलं पाहिजे आणि हे चित्र दाखवलं पाहिजे। आणि म्हणूनच ती लगेच ईश्वरीला कॉल करते आणि ईश्वरीला सांगू लागते की बाबांच्या मित्रांनी मला स्केच आर्टिस्टचा नंबर दिला होता आणि त्या स्केच आर्टिस्टकडून मी त्या बाईचं स्केच काढून घेतलं आहे, म्हणजे ज्या बाईंनी मला फसवलं होतं। जर अर्णवला हे चित्र दाखवलं तर अर्णव नक्कीच त्या बाईला ओळखतील। ईश्वरी म्हणते, आई तू एक काम कर, तू ताबडतोब इकडे ये, मी अर्णव सरांशी बोलून घेते। सुप्रिया म्हणते की तू अजिबात काळजी करू नकोस, मी आता लगेच तिकडे येते, तू अर्णव सरांना तिथेच थांबून ठेव, काही झालं तरी मला आज हे चित्र त्यांना दाखवायचंच आहे। तर इकडे मात्र वल्लरीने ते सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं। आता वल्लरी मनात विचार करते आणि म्हणते, नाही नाही, असं होऊन चालणार नाही। जर का सुप्रिया इकडे पोहोचली तर अर्णवला सगळं काही सत्य कळेल आणि मला अर्णव या घराच्या बाहेर काढेल, असं होऊन चालणार नाही। मला काहीतरी करायलाच हवं, हातपाय हलवायलाच पाहिजे। आता वल्लरी मदत घ्यायची ठरवते, ती म्हणजे राकेशची। ती राकेशच्या मदतीने जेणेकरून सुप्रिया ज्या वेळेला इथे येईल त्यावेळेला अर्णव इथे नसेल अशी काहीतरी व्यवस्था करायला सांगते। तर इकडे मात्र सगळेच जण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात। ईश्वरी अर्णव, मामा, आजी यांना सांगायला लागते की आई इकडे येत आहे आणि आईला त्या बाईचं चित्र सापडलं आहे। त्यावर अर्णव म्हणतो की काय? त्यावर ईश्वरी सांगू लागते की हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, आई घरी येत आहे, आपल्याला त्या बाईचं चित्र बघायचं आहे, त्यामुळे आज तुम्ही घरीच थांबा। अर्णव मात्र आता थोडासा अस्वस्थ झाला आहे। तोपर्यंत आता सुप्रिया ईश्वरीला फोन लावते। सुप्रिया ईश्वरीला म्हणते, ईश्वरी मी इथून निघाली आहे, अर्णव सर घरी आहेत ना? त्यावरती ईश्वरी म्हणत असते की आई तू अजिबात काळजी करू नकोस, आज ते कुठेही जाणार नाहीत, आज ते घरीच थांबणार आहेत। कारण आई तुला जेवढी उत्सुकता आहे ना तेवढी त्यांना सुद्धा उत्सुकता आहे, कारण त्यांच्या आईचं आयुष्य कोणी उद्ध्वस्त केलं हे त्यांना सुद्धा जाणून घ्यायचं आहे। आई आता कोणतीही गडबड होऊ देऊ नको, नाहीतर तुझ्यावर असलेला विश्वास सुद्धा त्यांचा उडून जाईल। त्यावरती सुप्रिया म्हणते की आता मी कुठलीही गडबड करणार नाही, ही तीच बाई आहे आणि या बाईला कदाचित ते ओळखत सुद्धा असतील। आता ईश्वरी मामा आणि आजींना सुद्धा सांगते की आज आई घरी येणार आहे आणि आई खूप मोठ्या सत्याचा उलगडा करणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा कुठे जायचं नाहीये, तुम्ही सुद्धा घरीच थांबायचं आहे। आता आजी आणि मामा थोडेसे गडबडले आहेत, कारण त्यांना यातलं काहीच माहिती नसतं। तर इकडे मात्र अर्णव थोडासा अस्वस्थ आहे। तर ईश्वरी अर्णवला सांगू लागते की तुमचं मन थोडंसं घट्ट करा, कारण आज काही झालं तरी हे सिद्ध होणार आहे की माझी आई निर्दोष आहे। आईने फोटो दाखवल्यानंतर तुम्ही त्या बाईला ओळखलत ना, तर तुम्हाला सुद्धा कळेल की ती बाई तुमच्या आईचा संसार का उद्ध्वस्त करण्यावर निघाली होती। माझी आई फक्त तिला चेहऱ्याने ओळखते, तुम्ही कदाचित तिला चांगलं ओळखत असाल। मामा मात्र अर्णवकडे येतात आणि अर्णवला विचारतात, अर्णव हा सगळा काही काय प्रकार आहे? त्यावर अर्णव सांगायला लागतो की मामा आज खूप मोठं सत्य उलगडणार आहे, म्हणजे माझ्या बाबांसोबत ज्या बाईचा फोटो सापडला होता ती बाई दुसरी तिसरी कुणी नसून ईश्वरीची आई आहे। यावरती मामा आता खूपच गडबडले आहेत आणि मामा म्हणतात, काय बोलतोयस तू, तू शुद्धीत तर आहेस ना? त्यावरती अर्णव म्हणतो, मी पूर्ण शुद्धीत आहे, याच्या मागचं सत्य काहीतरी महाभयंकर आहे। तेव्हा मामा म्हणतात की कसलं सत्य, काय बोलतोयस तू? त्यावरती अर्णव सांगायला लागतो की मामा याच्यामध्ये खूप मोठं सत्य दडलेलं आहे, म्हणजे ईश्वरीच्या आईचं असं म्हणणं आहे की ईश्वरीच्या आईला तिकडे आणणारी एक बाई दुसरीच कोणीतरी होती आणि ती बाई कोण होती ते आज मला सांगणार आहेत। ती मामा म्हणतात की काय, कोण बाई? त्यावर अर्णव म्हणत असतो की नाही माहिती, कदाचित मी ओळखत नसेल पण तुम्ही ओळखत असाल, त्यामुळे तुम्ही इथे थांबणं गरजेचं आहे। मामा म्हणतात, इतके दिवस आमच्यापासून हे सत्य का लपून ठेवलंस? त्यावर अर्णव सांगायला लागतो की मामा लपून ठेवायचं वगैरे काही नाही, ईश्वरीची आई म्हटली की त्या बाईचा फोटो सापडलाय आणि ते इकडे स्वतः फोटो घेऊन येत आहेत। मामा सांगायला लागतात की इतकं मोठं घडून गेलं आणि तुम्हाला काहीच सांगितलं नाही,
तर अर्णव म्हणत असतो की मामा जी कोणी ती बाई असेल ना, त्या बाईला काही मी सोडणार नाहीये. तिच्यामुळे माझ्या आईने स्वतःचं आयुष्य संपवलं, बाबा गेले, त्या बाईला काही मी सोडणार नाही. तर इकडे मात्र वल्लरी राकेशला भेटते आणि राकेशला म्हणते तुम्हाला एक काम करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीत अर्णव आणि मामा घराच्या बाहेर गेले पाहिजे आणि फक्त ईश्वरी आणि ईश्वरीची आई घरात असली पाहिजे. आता तुम्हालाच काहीतरी करायचं आहे. मी तुमची प्रत्येक वेळेला मदत करत आली आहे, पण आता तुम्हाला माझी मदत करायची आहे. त्यावरती राकेश म्हणत असतो की ठीक आहे, तुम्ही माझी मदत केलीत ना, आता मी पण तुमची मदत करणार. आता मी त्यांच्यापर्यंत असे काही न्यूज पोहोचवतो ना, ते इकडे धावत पळत येतील. पण तुमचं काय, तुम्ही इतक्या का घाबरलात? आता राकेशला मात्र वल्लरीवरती संशय आलेला असतो. राकेशला वाटत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. ही बाई आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते, पण नक्की काय हे काही त्याला माहिती नसतं. तेव्हा राकेश म्हणतो की ठीक आहे, जशी काही माझी सिक्रेट असतील मी तुम्हाला सांगू शकत नाही, तशी तुमची पण काही सिक्रेट असतील, त्यामुळे मी तुम्हाला विचारणार नाही आणि तशी तुम्ही सुद्धा मला विचारू नये अशी मी अपेक्षा करतो. त्यावरती वल्लरी म्हणते की ठीक आहे, या वेळेला फक्त तुम्ही माझी मदत करा, पुढच्या वेळेला मी तुमची 100% मदत करेन. फक्त या मामाला आणि भाच्याला दोघांनाही या घरातून बाहेर काढा. राकेश म्हणतो की ठीक आहे, हे माझ्या डाव्या हाताचं काम आहे, तुम्ही आता इथून जाऊ शकता. राकेश लगेच घरच्यांना सगळ्यांना कॉल करतो आणि त्यांना म्हणतो अंजलीची तब्येत खूपच बिघडता. ही बातमी त्यांनी इनडायरेक्टली अर्णवपर्यंत पोहोचवली आहे. ज्या वेळेला अर्णवला कळालं आहे की ताईची तब्येत खूपच बिघडली, त्यावेळेला मात्र तो खूपच हायपर झालाय आणि तो तिकडून जायला निघाला आहे. ईश्वरी म्हणते काय चाललंय, तुम्ही कुठे चाललाय? त्यावर अर्णव सांगायला लागतो की ताईची तब्येत खूपच बिघडली आहे, मला आताच्या आता इथून जावं लागेल. ईश्वरी म्हणते की मी पण येते, मला पण ताईंना बघायचं आहे. त्यावेळी अर्णव सांगू लागतो की तू यायची काहीच गरज नाही, तुझी आई येणार आहे ना, तो फोटोचा मॅटर सुद्धा खूपच महत्त्वाचा आहे. मी आणि मामा ताईची तब्येत बघायलाच जातो. आता आजी सुद्धा मागे लागते. आजी म्हणते मला सुद्धा यायचं आहे, मला सुद्धा अंजलीला बघायचं आहे, काय झालंय तिला. आता मात्र वल्लरीचा डाव यशस्वी होताना दिसत आहे. ईश्वरी आता विचार करते आणि म्हणते म्हणजे यांनी बाहेर जाण्यासाठी हा सगळा काही डाव तर नसेल ना. आता तिला खूप मोठा डाऊट आलेला असतो. ईश्वरी म्हणते 1 मिनिट थांबा, अंजली ताईंशी आपण बोलूया का? त्यावर अर्णव म्हणतो की का, काय झालं? त्यावरती ईश्वरी म्हणते की मला असं वाटतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, आपण आता अंजली ताईंशी बोलून घेऊया का? त्यांची तब्येत कशी आहे मी आधी त्यांना कॉल लावते आणि कॉल लावून त्यांना बघते. अर्णव मात्र खूपच चिडलेला असतो. अर्णव म्हणतो म्हणजे माझ्या ताईपेक्षा तुला तुझी आई महत्त्वाची वाटते का? असं म्हणत अर्णव चिडूनच जात असतो. त्याच वेळेला तिथे सुप्रिया येते. सुप्रिया ईश्वरीला गेटवर बोलावून घेते. त्यावेळी ईश्वरी सांगते की अगाई हे आताच बाहेर चाललेत, म्हणजे अंजली ताईंची तब्येत बरी नाही असा कॉल आला होता. त्यावेळी सुप्रिया म्हणते की नाही काहीतरी गडबड असू शकतो, ते निघालेत ना, त्यांना इथेच मी फोटो दाखवते. आता सुप्रिया ते अर्णवची गाडी अडवते. ईश्वरी तिला थांबवत असते आणि म्हणत असते की अगाई नको असं करू, ते चिडतील, ते आता अंजली ताईंच्या इकडे चाललेत. पण सुप्रिया काही ऐकत नाही, तिने गाडी अडवली, अर्णवला बाहेर बोलावलंय. अर्णव खूपच चिडलाय आणि म्हणताय ही काय जबरदस्ती करताय तुम्ही, मला माझ्या बहिणीसाठी जायचं आहे आणि तुम्हाला स्वतःला निर्दोष सिद्ध करणं इतकं महत्त्वाचं आहे का? पण सुप्रिया काही ऐकायला तयार नसते. अर्णव आणि मामा म्हणत असतात की आम्ही आल्यानंतर सगळं काही बोलू. त्यावर सुप्रिया सांगते की हा सगळा काही प्लॅन आहे, हाच तो फोटो जो मी तुम्हाला आता दाखवणार आहे. फोटो बघितल्यानंतर मात्र मामा अर्णव सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय आणि त्याच वेळेला वल्लरी समोर आली. सुप्रिया मात्र वल्लरीकडे बोट दाखवते आणि म्हणते हीच ती बाई, याच बाईने हे सगळं काही घडून आणलं होतं. तर मित्रांनो, आता अर्णव वल्लरीला काय शिक्षा देणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.